बोरिवलीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात लढाईला सुरुवात केली। बोरिवलीमधील सप्ताह मैदानावरून आज सकाळी 7 वाजता गोपाळ शेट्टी यांनी शहरी नक्षलवाद आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात लढाईची घोषणा केली। या आंदोलनाचा उद्देश भ्रष्ट प्रशासन, अन्यायकारक कारवाई आणि सामान्य नागरिकांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणं हा असल्याचं त्यांनी सांगितलं। या संदर्भात गोपाळ शेट्टी यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूया। माजी खासदार गोपाळ शेट्टी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, आपण शहरी नक्षलवादाविरोधात लढाई छेडलेला आहात, काय नेमकं शहरी नक्षलवाद आहे, आपली व्याख्या काय? शहरी नक्षलवाद म्हणजे मानवी जीवनाला ज्या ज्या गोष्टीचा त्रास होतो आणि जो त्रास पोहोचवणारा समोरचा व्यक्ती आहे तो शहरी नक्षलवाद आहे। माझ्या हिशोबाने एखादा बिल्डिंग मध्ये तुम्ही राहता आणि तो बिल्डिंगचा सेक्रेटरी चेअरमॅन विनाकारण तुम्हाला जर सतवत असेल तर तोही शहरी नक्षलवाद आहे। सुकला कंपाऊंडच्या 45 वर्षापूर्वीच्या खाजगी जमिनीवर वसलेल्या लोकांना महानगरपालिकेने तोडून बेघर करणं हे सुद्धा शहरी नक्षलवाद आहे। नॅशनल पार्क मधल्या 27 वर्षापूर्वीपासून न्यायालयाचा आदेश देऊन देखील त्यांना पर्याय जागा अधिकाऱ्यांमार्फत अद्याप दिलेलं नाहीये आणि तिकडच्या छोट्या छोट्या दुकानं जाऊन तोडण्याचा कृत्य करणं हे शहरी नक्षलवाद आहे। निवडून आलेल्या जनप्रतिनिधींनी लोकांच्या पाठीशी अशा प्रसंगावर उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि असे उभे न राहता त्यांनाच अशाच लोकांना सतवण्याचं काम करतात, तर हेही शहरी नक्षलवाद आहे। मी चांगल्या ऑफिसरांचा सन्मान करतो, चांगल्या जनप्रतिनिधी, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, हे नाही का माझाच पक्ष, मी या गोष्टीचा कधीच दावा करत नाही। माझ्या पक्षातच चांगले लोक आहेत, चांगले लोक सर्व पक्षात आहेत। जे सर्व चांगले लोक ज्या ज्या पक्षात आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो। जे लोक खऱ्या लोकांना मदत न करता खऱ्या लोकांना हैराण परेशान करण्याचं काम करतात त्यांना मी शहरी नक्षलवाद मानतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।